समास या टॉपिक वरती आता जर पाहिले असतील रविवारी झालेल्या पेपरमध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये समास टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत आणि सोपे सोपे प्रश्न आलेत. पण आपल्याला समास ओळखायला विचारला जातो, आपल्याला समास ओळखता येत नाही. आज काही ट्रिक्स स्वरूपात आपण समासाचं उदाहरण कसं ओळखायचं त्याच्या काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स पण तुम्हाला सांगेल. म्हणजे जसं की कर्मधारय असेल, काही बरेच समास आहेत हे ओळखण्यासाठी कशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं. आणि मला असं माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांच्या आधी आपण उत्तरं जर काढली तर आपल्याला गणितासाठी म्हणा किंवा बुद्धिमत्तेसाठी वेळ देता येईल. या अनुषंगाने समास हा टॉपिक आजच्याला बघायचा आहे. मित्रांनो, समास कशाला म्हणतात याची व्याख्या सुद्धा कधी कधी आपल्याला विचारली जाते. शब्दांची काटकसर करून त्याच्यापासून एकच जोड शब्द तयार करणं त्याला काय म्हणलं जाते? समास असं म्हणतात. उदाहरणार्थ जसं की कांदे घालून तयार केलेले पोहे, आपण असं न म्हणता आपण त्याच्यापासून त्याचं काय करतो, शब्दांची काटकसर करतो आणि त्याच्यापासून कांदे पोहे असा शब्द तयार करतो. आणि तो कांदे पोहे जो शब्द आहे त्याला समास असं म्हटलं जातंय. मित्रांनो, समास हा जो शब्द आहे तो एका संस्कृत धातूपासून तयार झाला आहे आणि त्याचं नाव आहे पहा सम अधिक आस. सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास शब्दाची निर्मिती झाली. समास ही संकल्पना आपण एका भाषेकडून घेतलेली आहे आणि ती भाषा म्हणजे कोणती तर संस्कृत. समाज संकल्पना कोणत्या भाषेतून आली आहे? संस्कृत भाषेतून आपल्या मराठीमध्ये घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर समास शब्दाचा अर्थ आपल्याला विचारला जाऊ शकतो. समास म्हणजे काय? तर समास म्हणजे एकत्र करणे. म्हणजे समासामध्ये काय केलं जातं, दोन शब्द एकत्र केले जातात. मग समास शब्दाचा अर्थच एकत्र करणे असा होतो पहा. मित्रांनो, समासामध्ये एक सामासिक शब्द नावाची एक संकल्पना आहे. मग सामासिक शब्द कशाला म्हणतात? तर शब्दांच्या एकत्रीकरणातून जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि याची व्याख्या विचारलेली आहे, लक्षात ठेवा. कशाला म्हणतात? शब्दांच्या एकत्रीकरणातून जो शब्द जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आताच आपण जो शब्द पाहिला कांदे पोहे, कांदे पोहे हा एक सामासिक शब्द आहे. पुरणपोळी सामासिक शब्द आहे. महाराष्ट्र सामासिक शब्द आहे. देवघर सामासिक शब्द आहे. बरोबर का? मग सामासिक शब्द म्हणजे काय की त्याच्यामध्ये दोन शब्द जोडून आलेले पाहिजेत. जसं की कांदे पोहे, याच्यामध्ये कांदे एक शब्द आहे आणि पोहे एक शब्द आहे का? दोन शब्द जोडून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. जोड शब्द आणि जोडाक्षर याच्यामध्ये फरक असतोय. जोड शब्द म्हणजे काय? तर बघा, समजा हा शब्द आहे कांदे पोहे, हा एक शब्द आहे आणि एखादा शब्द घेतला पर रक्त ना. वरती जर पाहिलं तर कांदे आणि पोहे हे दोन शब्द जोडून शब्द तयार झालाय. मग याला म्हणायचं जोड शब्द. आणि दोन अक्षर जोडून शब्द तयार झाला तर त्याला म्हणायचं जोडाक्षर. कळतंय? जोडाक्षर म्हणजे दोन अक्षर जोडल्यानंतर जोडाक्षर आणि दोन शब्द जोडल्यानंतर जोड शब्द, अशा संकल्पना लक्षात ठेवा. मित्रांनो, सामासिक शब्दामध्ये नेहमी दोन पद असतात. कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं याच्यावरून समासाचे चार प्रकार पडतात. समासाचे मुख्य प्रकार किती असं जर विचारलं तर चार आहेत. पहिला आहे पहा अव्ययभाव समास, द्वंद्व समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, असे याचे चार प्रकार आहेत. याच्यामध्ये अव्ययभाव समासाचे उपसर्गावरून तीन गट पडतात. मग ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. तत्पुरुष समासामध्ये आपल्याला 7 उपप्रकार बघायचे. मग ते 7 उपप्रकारामध्ये विभक्ती, तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु, मध्यम, पदलोपी, नत्र, उपपद, आलोक हे त्याचे 7 प्रकार आपण पाहणार आहोत. विभक्ती मधले 6 प्रकार आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. सगळ्यात मोठा समास जर पाहिला तर कोणता आहे? तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर द्वंद्व समास जो आहे याचे 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. खालीलपैकी कोणताच द्वंद्व समासाचा प्रकार नाही असाही सिंपल प्रश्न येऊ शकतो. याच्यासाठी लक्षात ठेवा हे 3 प्रकार आहेत. इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार हे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढं बहुव्रीही समास जो आहे याचे 4 प्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही, नत्र बहुव्रीही, सहबहुव्रीही, प्रादिबहुव्रीही असे 4 प्रकार आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. फक्त आपल्याला एकच बघायचं, समास ओळखायचा कसा आणि त्याचा विग्रह सुद्धा आपल्याला विचारला जातो. मग पहिला प्रकार जो आहे तो आहे अव्ययभाव समास. मित्रांनो, सगळ्यात सोपा पण आणि सगळ्यात महत्वाचा असलेला समास आहे अव्ययभाव. अव्ययभाव समास कशाला म्हणतात? तर समासामध्ये नेहमी किती पद असतात? सामासिक शब्दात 2. मग
ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद प्रधान असतं, पहिलं, त्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद प्रधान असते त्याला काय म्हटलं जातं रे? अव्ययभाव समास असं म्हणतात पहा. आणि यातलं पहिलं पद प्रधान असतं म्हणून याला एक नाव दिलंय पहा, प्रथम पद प्रधान समास. अव्ययभाव समासालाच काय म्हणतात का? कारण की त्याच्यामधलं पहिलं पद कसं असतं रे? महत्वाचं असतंय, लक्षात ठेवा पहा. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा होतो. मग असाही प्रश्न विचारतील, कोणत्या सामासिक समासाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो? एकमेव समास आहे पहा, अव्ययभाव समास. लक्षात ठेवा, अव्ययभाव समासातील पहिलं पद हे नेहमी काय असतं रे? उपसर्ग असतंय. म्हणजे अव्ययभाव समासातील पहिलं पद काय पाहिजे? उपसर्ग. कालच्यालाच आपण उपसर्ग पाहिलेले आहेत. जसं की पहा, आ जन्म, याला कोणता उपसर्ग लागला रे? आ मरण. म्हणजे इथं उपसर्ग लागलेला आहे. आणि अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद काय असते? उपसर्ग असते पहा. समजतंय? आणि या सामासिक शब्दाचा वापर कशासारखा केला जातो? उदाहरणार्थ बघा, अण्णांनी आमरण उपोषण केले. अण्णांनी आमरण उपोषण केले. मग याच्यामध्ये आमरण जो शब्द आहे ना, या वाक्यामध्ये ते क्रियाविशेषण आहे. उपोषण करण्याच्या क्रियेबद्दल माहिती देतोय. मग जो शब्द क्रियापदाबद्दल माहिती देतो त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. मग हे क्रियाविशेषण आहे आणि हा एक अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून अव्ययभाव समासाचा उपयोग वाक्यात कशासारखा होतो? क्रियाविशेषणासारखा. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे पहा. त्यानंतर हे शब्द जे असतात पहा अव्ययभाव समासातले, एक तर स्थळ, काळ किंवा रीत दर्शवणारे असतात. म्हणजे कोणत्याच समासाची उदाहरणं काय काय दर्शवतात पहा अव्ययभाव समासाची? वाक्यात स्थळ किंवा काळ किंवा रीत दर्शवतात. जसं की पहा, तो आजन्म आंधळा आहे. केव्हापासून आंधळा आहे? आजन्म म्हणजे जन्मापासून. केव्हाचं उत्तर जे मिळतं ते काय दर्शवतं रे? काळ दर्शवतो. अण्णांनी आमरण उपोषण केले है ना. मग हे आमरण जो शब्द आहे काय दर्शवतो रे? काय दर्शवतो? क्रियेची रीत दर्शवतो. मरेपर्यंत. कसं उपोषण केलं? मरेपर्यंत. म्हणजे रीतीवाचक आहे. समजतंय का? म्हणजे अव्ययभाव समासाची उदाहरणं स्थळ, काळ आणि रीत दर्शवतात. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, अव्ययभाव समासाचे उपसर्गावरून 3 गट पडतात. मग संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग आणि मराठी द्विरुक्तीपासून तयार होणारे शब्द, असे अव्ययभाव समासाची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला जो गट आहे, संस्कृत उपसर्ग लागून तयार होणारे अव्ययभाव समासाची उदाहरणं. मग संस्कृत उपसर्ग कोणती कोणती आहेत? 6 आहेत पहा. आ, यथा, प्रति, यावत, वि आणि नि, हे 6 उपसर्ग जर एखाद्या शब्दाला जोडून दिसले, कोणता समास लिहायचा? कोणते कोणते? आ, यथा, प्रति, यावत, वि, नि, हे उपसर्ग जर शब्दाला जोडून दिसले की कोणता समास? मग जसं की पहा, आ उपसर्ग लागून तयार होणारे आ जन्म, आमरण, आजीव, आकंठ, आलोचन, आकर्ण. मग यांचा कधी कधी विग्रही विचारतात. आ जन्म विग्रह काय वगैरे सामासिक शब्दाचा? जन्मापासून. आमरण मरेपर्यंत, आजीव जीव असेपर्यंत, आकंठ कंठापर्यंत, आलोचन लोचनापर्यंत, आकर्ण कर्णापर्यंत म्हणजेच कानापर्यंत. म्हणजे कोणती उदाहरणं झाले? अव्ययभाव समास. पुढे यथावाले उदाहरण बघा. यथाशक्ती, यथाक्रम, यथा न्याय, यथा विधी, यथास्थित, यथावकाश. मग याचा विग्रह करताना यथाचा प्रमाणे घ्यायचं पहा. प्रमाणे यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे, यथा न्याय न्यायाप्रमाणे, यथा विधी विधीप्रमाणे, यथास्थित स्थितीप्रमाणे, यथावकाश अवकाशाप्रमाणे किंवा वेळेप्रमाणे. अवकाश म्हणजे वेळ, लक्षात ठेवा. म्हणजे इथं यथा उपसर्ग लागून तयार झालेली अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत पहा. त्याच्यानंतर पुढे प्रति उपसर्ग लागून तयार होणारे प्रतिवर्ष, प्रतिक्षण, प्रतिदिन. याचा विग्रह करताना प्रत्येक घ्यायचं. प्रतिदिन, प्रत्येक प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला, प्रतिदिन प्रत्येक दिवसाला. म्हणजे असा त्याचा विग्रह होतो पहा. नंतर पुढे आहे पहा विनाकारण, कारणाशिवाय
है ना. त्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण पहा, व्यर्थ. आता तू म्हणशील सर याच्यात कोणता उपसर्ग आहे, त्याच्यामध्ये वि उपसर्ग आहे, याचा जर विग्रह केला तर असं होतं पहा, वि अधिक अर्थ. यनादेश संधीमध्ये जाते पहा, यनादेश मध्ये, बरोबर का. मग याला कोणता उपसर्ग लागला रे, वि. मग अर्थाशिवाय असं त्याचा विग्रह होईल. व्यर्थाचा विग्रह काय होईल. आणि मित्रांनो तुम्ही जर पाहिले असतील असे युनिकच काहीतरी धरून ऑनलाईन प्रश्न विचारलेत. व्यर्थ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे असं प्रश्न येईल. आणि याच्यावर आता एक प्रश्न होता, व्यर्थ हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे असं विचारलं होतं, है ना. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक असे पर्याय होते. परिमाणवाचक कोणते रे, रीतिवाचक. पैसा व्यर्थ गेला, कसा गेला, व्यर्थ म्हणजे रीत दर्शवणारा आहे. आणि व्यर्थ कोणता समास जर विचारलं तर कोणता समास रे, अव्ययभाव समास. पुढे पाणी निसंशय, संशयाशिवाय, है ना. त्याच्यानंतर यावत जीव, जीव असेपर्यंत. आता तो म्हणशील सर इथं कोणता उपसर्ग आहे, इथं यावत हा उपसर्ग आहे. कसा, त्याचा विग्रह संधी जर केली तर यावत अधिक जीव अशी संधी होईल. संधीत पण लक्षात ठेवा, तच्या पुढे ज किंवा ज आला तर तचा ज होतो, आपण पाहिलेलं आहे. मग तचा ज झाला आणि यावत जीव असा शब्द तयार झाला. आपल्याला परीक्षेला विचारतील पहा, यावत जीव कोणता समास रे, अव्ययभाव समास. आणि कोणतीच संधी, तर व्यंजन संधी आहे पहा. व्यंजन संधी मधला त व्यंजन संधीचं उदाहरण आहे. याचा विग्रह काय होतो आता सांगितलं, यावत अधिक जीव. आणि याच्यामध्ये आणखी एक उदाहरण आहे, यावत जीवन, यावत अधिक जीवन असा त्याचा विग्रह होतो. ते संधीत लक्षात ठेवा, येऊ शकते, थोडा वेगळा प्रश्न आहे. पुढे बघा, फारशी उपसर्ग लागून तयार होणारे काही अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत. मग फारशी उपसर्ग कोणते आहेत ते आपल्याला बघायचे पहा. त्याच्यामध्ये 7 उपसर्ग आहेत. बेदेर, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर असं लक्षात ठेव. पहिले 4 नंतर 3. काय म्हणले बघ, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर. हे 7 उपसर्ग जर एखाद्या शब्दाला दिसले तर तो समास कोणता असतोय, अव्ययभाव, कारण ते फारशी उपसर्ग आहेत. बघा जसं की बेशिस्त, काय विग्रह रे, शिस्तीशिवाय. बेकायदा, कायद्याशिवाय. बेघर, घराशिवाय. बेरोजगार, बेवारस. बेशक, शक म्हणजे शंका, शंकेशिवाय असा त्याचा विग्रह होतो. बे उपसर्ग आहेत पहा. पुढचा आहे पहा, दर, दररोज, प्रत्येक दिवशी, है ना. पुढे दर साल, प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्षाला, प्रत्येक सालाला, काही येऊ द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर दर शेकडा, प्रत्येक शेकड्याला असा त्याचा विग्रह करायचा आहे. पुढे बेला, बेलाचा विग्रह करताना शिवाय घ्यायचं, बेला शक, शंकेशिवाय. आणि असं येऊ शकतंय ना, बेला शक विग्रह काय होतो, शंकेशिवाय. गैरशिस्त, शिस्तीशिवाय. गैरहजर, हजेरीशिवाय. पुढे गैरसोय, सोयीशिवाय. पुढचा आहे पा बिन, बिनधास्त, धास्तीशिवाय. बिनचूक, चुकीशिवाय. बिन तक्रार, बिनडोक, बिन शर्त, शर्तीशिवाय, है ना. पुढे पहा, हर घडी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला असा त्याचा विग्रह होतो. हर रोज, प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवसाला. आणि पुढे पहा, बर हुकुम, याचा विग्रह काय होतो, हुकुमाप्रमाणे. हे लक्षात ठेवा. बर हुकुम हा कोणता समास आहे, अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. याच्यावर प्रश्न असा होता की बर हुकुम हे कोणत्या प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे, ना. तर कोणतं होतं, योग्यतावाचक. का, कारण याचा बरच हुकुमचा विग्रह करताना काय घेतो आपण, प्रमाणे. आणि प्रमाणे हे योग्यता दर्शवण्यासाठी घेतात. आलं होतं पहा, पुणे लोहमार्ग पिंपरी चिंचवडला प्रश्न होता, कुठेतरी होता आत्ताच्या ह्याच्यात. समजलंय, अरे कळलंय का. पुढचा आहे पहा, मराठी द्विरुक्ती होऊन तयार होणारे अव्ययभाव समासाची काही उदाहरणं आहेत. मित्रांनो, द्विरुक्त कशाला म्हणायचंय, जेव्हा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला द्विरुक्त असं म्हणतात. मग जसं की उदाहरणार्थ पहा, घरोघरी, कशाची पुनरावृत्ती रे, घर घर, आहे का. मग जेव्हा एकाच शब्दाची पुनरावृत्ती दिसली आणि तो समास विचारला की कोणता लिहायचा, घरोघरी, पदोपदी, पावलो पावली, दिवसे दिवस, रस्तो रस्ती, गल्लो गल्ली, रात्रो रात्री. येईल का सगळे, कुठे जातील, गावोगाव,
अव्ययभाव समास. दारोदार, हा याचे विग्रह बघा. घरोघरी, प्रत्येक घरी, वारंवार, प्रत्येक वारी, पानोपानी, प्रत्येक पानावर, दिवसेदिवस, प्रत्येक दिवशी या प्रत्येक दिवसाला, जागोजागी, प्रत्येक जागी, गल्लोगल्ली, दारोदार, पावलोपावली, प्रत्येक पावलावर, सालोसाल, प्रत्येक वर्षी है ना, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, रस्ती, प्रत्येक रस्त्यावर, पदोपदी, प्रत्येक पदावर. समजतंय? जिथं एकाच शब्दाची पुनरावृत्ती दिसेल तो द्विरुक्त शब्द असतोय आणि ते नेहमी अव्ययभाव समासाची उदाहरणं असतात. पाठच करण्याची गरज नाही. काय पाठ करण्याची नाही ना. द्विरुक्त शब्द दिसला कुठे लिहायचा? अव्ययभाव समासात. असा हा पहिला प्रकार होता अव्ययभाव समासाचा. आणि अव्ययभाव समासाचा उपयोग वाक्यात क्रिया विशेषणासारखा होतो. हायलाइट करून ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. कधी कधी आपल्याला 4 अशा लाईन पण देतात, म्हणजे विधानं देतात आणि योग्य विधान ओळखायला विचारतात. अव्ययभाव समासाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा होतो. अव्ययभाव समासातील पहिले पद उपसर्ग असते. अव्ययभाव समासातील शब्द स्थल काळ रीत दर्शवतो. आणि अव्ययभाव समासाचे उपसर्गावरून 5 गट पडतात. विधान चुकीचं विधान कोणतं? शेवटचं. 5 गट पडतात. किती गट पडतात? 3. असे उदाहरणं आत्ताच्या पेपरला, म्हणजे याच्यावर नाहीत पण बाकीच्या याच्यावर विधानं आलेले आहेत. पेपर लेंदी करण्यासाठी असे प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे ते लक्ष देऊन करा. पुढे बघा, तत्पुरुष समास खूप महत्वाचा आणि सगळ्यात मोठा असलेला समास म्हणजे तत्पुरुष समास. मित्रांनो, तत्पुरुष समास कशाला म्हणायचंय? ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते त्याला काय म्हणायचं? त्या व्याख्या विचारलेल्या आहेत. ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते त्यास टिंबटिंब म्हणतात तत्पुरुष समास. किंवा विधान देतील, ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते त्याला अव्ययभाव समास म्हणतात. ज्या समासातील पहिले पद प्रधान असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आणि विधान चुकी बरोबर विचारतील. दोन्ही विधानं कशी आहेत? चूक आहेत. पहिलं पद म्हणलं की अव्ययभाव आणि दुसरं पद म्हणलं की तत्पुरुष. समजले? या तत्पुरुष समासातील पहिलं पद हे नाम किंवा विशेषण असते. काय सर? नाम किंवा विशेषण. उदाहरणार्थ पहा, महात्मा याचा विग्रह होतो महान असा आत्मा. मग बघा, इथं जर पाहिलं तर महान काय रे? विशेषण आहे. समजतंय का? म्हणजे एक तर पहिलं पद म्हणजे इथं आलेलं सामासिक शब्दातलं महा म्हणजे काय रे? महान. आणि महान हे काय झालं? विशेषण. मग सामासिक शब्दातील तत्पुरुष समासातील पहिलं पद विशेषण किंवा काय असते? नाम असते. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. याचे प्रकार पडतात. याचे प्रकार आहेत पहा. पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास. अतिशय सोपा. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्ययांचा वापर केला जातो त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. आणि ज्या विभक्ती प्रत्ययाचा वापर करतात त्याला त्याचं नाव द्यायचं. त्याच्यावरून त्याचे विभक्ती तत्पुरुष समासाचे 6 प्रकार पडतात. प्रथम आणि संबोधन सोडून सगळे. मग कोणते कोणते? द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी असे 7 प्रकार, सॉरी 6 प्रकार याचे आहेत. लक्षात ठेवा. मग जसं की पहा, तोंडपाठ याचा विग्रह होतो पहा तोंडाने पाठ. मग मला सांगा, विग्रह करताना कोणतं विभक्ती प्रत्यय वापरला? तृतीया, म्हणून ही झाली तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. राजवाडा, राजाचा वाडा कोणता लागला रे? षष्ठी, म्हणजे हा झाला षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. उपप्रकार पाठच करण्याची गरज नाही, विग्रह आला पाहिजे फक्त. पुढे पहा, मेंढवाडा. बोला, मेंढ्याचा वाडा की मेंढ्यासाठी वाडा? मेंढ्यासाठी वाडा. इथं साठी हे शब्दयोगी अवयव वापरले आणि ते नेहमी कोणत्या विभक्तीचं असते? असेल चतुर्थीचं. मग माझा प्रश्न आहे, राजवाडा राजाचा वाडा, मेंढवाडा मेंढ्याचा वाडा का नाही? स्थळाचा प्रत्यय आहे. सोप्या भाषेत सांगतो, आपल्या लक्ष द्या. राजवाडा त्या राजाच्या मालकीचा असतोय. असतोय का? राजवाडा राजाचा वाडा असतोय. आणि मेंढवाडा मेंढ्याचा नसतो, मेंढ्यांसाठीचा वाडा असतो. है ना? त्यांच्या मालकीचा नसतोय. का त्यांनी बांधलंय? नाही. मग तसं लक्षात ठेवायचं. मेंढ्यासाठी वाडा कोणती विभक्ती? समजलं? हे ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्ययांचा वापर करतात त्याला काय म्हणतात?
विभक्ती तत्पुरुष समास. एक एक प्रकार आपल्याला बघायचे. द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास मित्रांनो, याचा विग्रह करताना स किंवा लाचा वापर करतात. स किंवा ला. जसं की पहा, सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, कोणती विभक्ती? द्वितीय. देशगत, देशास गत, विग्रह काय होईल पहा? देशास गत, त्या देशाला गेलेला है ना. मग इथं काय लागला रे? स. कोणता झाला? द्वितीय. दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त किंवा दुःखास प्राप्त, कोणताही वापरा. द्विजदंड, विचारला शब्द आहे द्विजदंड, द्विजास दंड, स वापरलाय पहा, हे लक्षात ठेवायचा, महत्वाचा आहे. आत्मगत, आत्म्याला गत किंवा आत्म्यास गत. पुढे आहे पहा, राम शरण, रामास शरण, कोणता समास? द्वितीय विभक्ती. कळलंय का? जे माहिती नाही ते तुम्ही थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचं तृतीया. तृतीय विभक्तीचा विग्रह करताना ने, नी किंवा कधी कधी शी यांचा वापर केला जातो पहा, कारण की तृतीयाचे प्रत्यय आहेत. जसं की पहा, ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, तोंड पाठ, तोंडाने पाठ, बरोबर का? काय वापरलं जाते रे? ने. विग्रह करताना तृतीयाचा प्रत्यय आला, तृतीय लिहा. कपाळ करंटा, कपाळाने करंटा. गज मोजणी, गजाने मोजणी. नख भिन्न, नखाने भिन्न. भक्तिवश, भक्तीने वश, ने वापरला जातोय पहा. बुद्धी जड, बुद्धीने जड विचारला जाऊ शकतोय पहा. गुणहीन, गुणाने हीन, हा शब्द विचारलेला आहे. मती मंद, मतीने मंद, कोणती रे? तृतीया. एक लक्षात ठेवा, हे पटीवाले आले का? पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, असे पट म्हणलं की नेहमी तृतीय विभक्ती तत्पुरुष असतोय. कारण याचा विग्रह करताना पहा कसा होतो? दुप्पट, दोहोनी जी पटती त्याला आपण म्हणतो दोन्ही जी पटती, त्याला आपण दुप्पट म्हणतो. पण दोन्ही नाही म्हणत, डायरेक्ट दोहोनी. काय वापरला इथं विग्रह करताना? नी. तिप्पट म्हणल्यावर तिहिनी जी पटती त्याला म्हणायचं तिप्पट. चौपट, चारिनी जी पटती, काय वापरलं जातं रे विग्रह करताना? नी. पुढे पाय, एकोण, हा शब्द विचारला जाऊ शकतो पाय. एकोण, एकोण म्हणजे एकाने पुन्हा, असा त्याचा विग्रह होतो. जसं की आपण म्हणतो पहा, 19, 19 नसते. 19 म्हणजे 20ला 1 उन्हा है ना. 20ला 1 उन्हा म्हणजे 20ला 1 कमी, तेव्हा आपण त्याला 19 म्हणतो. लक्षात ठेवा. एकोणचा विग्रह काय होतो? एकाने पुन्हा. कोणती विभक्ती रे? एकाने, ने आला ना, तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. पुढे पहा, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. सोपा आहे पहा. इथे साठी आणि दुसरा ला हा प्रत्यय वापरतात. यातला ला जो आहे तो ठराविक यालाच वापरतात. आता ला द्वितीयात पण येतो आणि चतुर्थीत पण येतो, पण याच्यात फरक काय असतो असा कुठेही काही फरक दिलेला नाही. मी तुला शब्द सांगेल की ते चतुर्थीतलेच असतात. आता लक्ष द्या फक्त इकडे. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, कोणती विभक्ती? चतुर्थी. सचिवालय, सचिवासाठी आलय. कृष्णार्पण, कृष्णाला अर्पण. एक लक्षात ठेवा, हे कृष्णावाले शब्द आले आणि याच्यातले शब्द कोणते कोणते पहा. कृष्णार्पण, कृष्णाश्रित, या आश्रित वाले एक शब्द, राजाश्रित, हे शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये राहतात. कृष्णार्पण, कृष्णाश्रित आणि राजाश्रित. समजतंय का? पुढे बघा, गाय रान, गायीसाठी रान. राजश्रित, राजाला आश्रित असा विग्रह होतो. पूजा द्रव्य, पूजेसाठी द्रव्य. कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित. मेंढवाडा, ब्राह्मण भोजन, महत्वाचा आहे, ब्राह्मणासाठी भोजन. कोणता विभक्ती रे? चतुर्थी. बैल वेढा, बाईसाठी वेढा. कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा, महत्वाचा आहे. पोळ पाट, पोळीसाठी पाठ. कोणता विभक्ती? चतुर्थी विभक्ती. पुढचा आहे पहा, डोई जड, डोईसाठी जड किंवा डोईला जड, ला पण वापरू शकतो पहा. पुढे वाट खर्च,
विचारलाय शब्द आहे पहा, वाटेसाठी खर्च, अनाथ आश्रम, गाव जेवण, प्रयोगशाळा, गुरु दक्षिणा. समजलंय का? हे कुठे जातात? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष मध्ये जातात पहा. त्याच्यानंतर एक शब्द आहे पहा, भोजनावसर. आता विचारला पण होता हा शब्द, भोजनावसर, भोजनासाठी अवसर. अवसर आपण म्हणतो बा, अरे अजून भोजनाला अवसर आहे. अवसर म्हणजे वेळ. मग भोजनासाठी अवसर असा त्याचा विग्रह होतो. कोणता समास? आणि याचा प्रश्न होता, भोजनावसर हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे? अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही असेच पर्याय आहेत. कोणता समास मग? तत्पुरुष समास. कळले? पुढचे शब्द आहेत पहा, पंचमी विभक्ती मधले. पंचमी विभक्तीचा विग्रह करताना ऊन आणि पासून यांचा विग्रह केला जातो पहा. जसं की पहा, सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. आणि तुम्ही बोललं पाहिजे है ना. परीक्षा कोणाला द्यायची? 22 तारखेला तुला. मला द्यायची? हा मला. आम्ही देतो. पुढे बघ, सेना निवृत्त, सेनेतून निवृत्त. रोगमुक्त, रोगातून मुक्त किंवा रोगापासून मुक्त. स्वर्गभ्रष्ट, स्वर्गातून भ्रष्ट. जाती भ्रष्ट, जन्मखोड. हे विचारलं होतं आता कुठंतरी. जन्मखोड कोणता समास? पंचमी विभक्ती. जन्मापासून खोड, जन्म खून, जन्मापासून खून असा त्याचा विग्रह होतो. एक सांगतो, या विभक्ती तत्पुरुष समासाचा पर्याय ओळखण्यासाठी त्याचा विग्रह करून काय करायचं रे? पर्याय ओळखायचा है ना. पुढे पहा, बालमित्र, लहानपणापासून मित्र. चोर भय, आता आलतं बघ याच्यावर, आलतं का? चोर भय कोणता समास? पुणे ग्रामीणलाच होता ना. पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. लक्षात ठेवा, चोरापासून भय असा त्याचा विग्रह होतो पहा. त्याच्यानंतर पुढे गर्भ श्रीमंत, गर्भातून श्रीमंत किंवा गर्भापासून श्रीमंत. स्थान भ्रष्ट, स्थानातून भ्रष्ट. हे भ्रष्टवाले शब्द आले की पंचमी लिहायचा. जाती भ्रष्ट, स्थान भ्रष्ट, त्याच्यानंतर स्वर्ग भ्रष्ट. हे भ्रष्ट म्हणलं की कुठं? पंचमी वाले. समजलंय का? पुढचं षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. आता षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास कशाला म्हणतात? जिथं षष्ठीचे प्रत्यय कोणते रे? मग बघ, राजवाडा षष्ठी विभक्ती. पिंपळ पान, पिंपळाचे पान षष्ठी. भगिनी मंडळ शब्द महत्वाचा आहे, विचारलेला आहे किंवा विचारू शकतात है ना. भगिनीचे मंडळ. नदी काठ, नदीचा काठ हाही शब्द महत्वाचा आहे. घरधनी, घराचा धनी. घर मालक, घराचा मालक. घर जावई नाही. तू चालला फ्लो फ्लो मध्ये. घराचा जावई नसतो, घरातील जावई तो सप्तमी मध्ये आहे. अख्ख्या घराचा जावई नसतो बाळा है ना. तो घरातील म्हणजे घरात राहतो म्हणून त्याला घर जावई म्हणतात. समजतंय का? म्हणजे त्याच्या तो चा प्रत्यय लागत नाही, त्याच्या मालकी हक्क नाही दर्शवता येत. कळतंय का? इथं घराचा घर मालक म्हणजे घराचा मालक, मालकी हक्क दर्शवतोय. घर धनी, घराचा धनी, मालकी हक्क दर्शवतोय. समजतंय? पुढे बघा, हे शब्द महत्वाचे आहेत. वाघ नख, वाघाचे नख. यातले हे शब्द लक्षात ठेवा. गायमुख, गायीचे मुख. गावकूस महत्वाचा आहे. तोंड सुख, तोंडाचे सुख महत्वाचा शब्द आहे. जरा विग्रह करताना आपल्याला लवकर येत नाही. राजपुत्र, राजाचा पुत्र. राजमंदिर, राजाचे मंदिर. राजकन्या, राजाची कन्या. आमराई, आंब्याची राई. घोड दौड, घोड्याची दौड शब्द महत्वाचा आहे. घोड दौड कोणता समास? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आहे पहा. त्याच्यानंतर पुढे आहे पहा, गावदेवी, गावाची देवी. हे दोन्हीकडे जातं पहा. गावातील देवी आणि गावाची देवी दोन्ही पण होतं. ठीक आहे. पुढे राजमंदिर पाहिलंय. तळघर, आयएमपीचकर. तळघर कोणता समास? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. सूर्योदय, सूर्याचा उदय. भूपती महत्वाचा आहे. भूचा पती लक्षात ठेव है ना. घर मालक,
घर जावई इथपर्यंतच होतं तिकडे आहे ना, घर मालकापर्यंत. षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासाचं ते उदाहरण आहे. पुढचा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, जिथं विग्रह करताना किंवा काय वापरतात रे, तिल यांचा वापर केला जातो, त्याला म्हणायचंय सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. उदाहरणार्थ बघा, घर जावई, घरातील, घर दानशूर, दानात शूर, कोणती विभक्ती महत्वाचं आहे, दानशूर, रणशूर, रणशूर, रणात शूर किंवा रणातील शूर, कोणता समास, सप्तमी. गावदेवी, गावातील, कृषी पंडित, कृषीतील पंडित, महत्वाचा आहे. घरधंदा, घरातील धंदा, शास्त्र पंडित, शास्त्रातील पंडित, विचारलेला शब्द आहे कृषी पंडित, शास्त्र पंडित, कोणता समास. आणि तू कसा ओळखणार, हा, पान कोंबडा, पान साप, पान मांजर, समजलंय. पुढे स्वर्गवास, स्वर्गातील वास, रान डुक्कर, रानातील डुक्कर, गृह प्रवेश, गृहात प्रवेश, काय वापरला रे, मी वालेच सांगितले तुम्हाला. वन भोजन, वन गाय, रान गाय, समजतंय का. आणि गाय रान, गायीसाठी रान, समजलंय, गायीवाले लक्षात ठेवा. पुढे कला कुशल, कलेत कुशल किंवा कलेतील कुशल, रणशूर, रणातील शूर, कोणता रे, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास ओळखायचा अतिशय सोपा आहे. कसा, विग्रह करायचा, जे प्रत्यय लागलेत त्याच्यावरून तो समास लिहायचा. मग मला सांगा, ब्राह्मण भोजन कोणता समास रे, कोणता, ब्राह्मणासाठी भोजन, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जाते, पहा, समजले का. त्याच्यानंतर पुढचा कर्मधारय समास आपल्याला बघायचा आहे. लक्ष द्या, थोडासा आवाज दे ना, वाढव वाढव. कर्मधारय समास जो आहे, या कर्मधारय समासावरती हमखास प्रश्न असतोय. हे काहीच लक्षात नाही ठेवायचं, मी सांगतो तेवढं लक्षात ठेव. कोणताही उदाहरण आलं की तू ते ओळखू शकतो बऱ्यापैकी. कर्मधारय समासाची व्याख्या पहिली लक्षात घेऊया. या समास तत्पुरुष समासाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत राहतात, त्याला म्हणतात कर्मधारय समास. कर्मधारय समासाचा काय अर्थ होतोय, विग्रह केल्यानंतर दोन्ही पद एकाच विभक्तीत पाहिजेत. आणि कोणत्या, जसं की पहा, महात्मा, विग्रह काय होतो रे, महान असा आत्मा. मग इथे पहा, याची विभक्ती प्रथम आहे, याची विभक्ती प्रथम आहे, दोन्ही पद प्रथम विभक्तीत राहत असतील तर त्याला म्हणायचं कर्मधारय तत्पुरुष समास. कळलंय का, लक्षात ठेवायचंय. पहा, मग हे ओळखायचं कसं ते सांगतो डायरेक्ट. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना असा, अशी, असे, सारखा, सारखी, सारखे, आणि हेच यांचा वापर केला जातो, तो डोळे झाकून समास लिहायचा कर्मधारय समास. काय काय विग्रह करताना आलं पाहिजे, जसं की बघ, महात्मा, महान असा आत्मा, काय आला विग्रह करताना, कोणता समास, कर्मधारय समास. महादेव, महान असा देव, आलाय का, कर्मधारय समास. महाराजा है ना, याचे सुद्धा 6 उपप्रकार आहेत, पण उपप्रकार आपल्याला विचारणार नाहीत, लक्षातही ठेवू नका. विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, विशेषण उभयपद, असे याच्यामध्ये प्रकार आहेत. विशेषण पूर्वपद म्हणजे काय, तर ज्या सामासिक शब्दातलं पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम असते त्याला म्हणतात विशेषण पूर्वपद. पण एवढं लक्षात ठेवायचं नाही. तर विग्रहावरून आपण समास ओळखूयात.
रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, आलंय का सारखे, कोणता समास? कर्मधारय. महादेव, महान असा देव. महाराजा, महाराष्ट्र, महामानव, महान असा मानव. महात्मा, सगळे याच्यामध्ये आहेत पहा. आणखी एक सांगतो, कर्मधारयमध्ये हे महावाले शब्द सगळे कर्मधार्यामध्ये आहेत. महादेव, महाराजा, महामानव, महात्मा हे महावाले शब्द आले की कोणता समास? इथपर्यंत कळलंय? पुढं काळ मांजर, काळे असे मांजर. पितांबर, पिवळे असे अंबर किंवा वस्त्र, पिवळे असे वस्त्र, कोणता समास? कर्मधारय समास. काय आलंय विग्रह करताना रे? असे आलेला आहे. पुढे बघा, सावळा राम, सावळा असा राम. भोलानाथ, भोळा असा नाथ, कोणता समास? कर्मधारय समास. तांबडी माती, एक आणखी सांगतो, रंग आले का रंग, म्हणजे सामासिक शब्दामध्ये तुला रंग दिसला, रंग, की तो कर्मधारय समास लिहायचा. बघ, तांबडी माती, तांबडी अशी माती. खडी साखर, खड्यासारखी साखर. श्वेत कमल, पांढरे असे कमळ. श्वेत आलाय का रंग. पुढे पहा, महामानव. पुढे नीलकमल, निळे असे कमल. पोकळ खर्च, पोकळ असा खर्च. पिठी साखर, पिठासारखी साखर. आलंय का? काय कळलं रे याच्यात? असा असे असे, सारखा सारखी सारखे, आणि हेच शब्द विग्रह करताना वापरले कर्मधारय समास. पुढे बघा, पाठ करण्याची गरज नाही, विग्रह आले पाहिजेत. घन नील, बोला, निळा असा घन, असा त्याचा विग्रह होतो. काय विग्रह होतोय? निळा असा घन. आलाय का विग्रह करताना असा? है ना? तुम्ही घन असा निळ म्हणा, काही अडचण नाही, पण असा येतंय ते महत्वाचं आहे. पण विग्रह योग्य आहे. निळा असा घन, कळतंय? नाहीच कळत, इकडे बघ, काय दिसला तुला? रंग. रंग दिसले, कोणता समास? कर्मधारय. गुण विशेष, विशेष असा गुण. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. वेशांतर, अन्य वेश, एक लक्ष द्या. वेशांतर, देशांतर, भाषांतर हे शब्द कर्मधारयमध्ये आहेत. याचा विग्रह करताना अन्य हा शब्द वापरला जातो. वेशांतर, अन्य असा वेश. भाषांतर, अन्य अशी भाषा. देशांतर, अन्य असा देश. समजतंय का? पुढे लाल भडक, खूपच लाल. अनेक लक्षात ठेव, इकडे रंग आला, रंग. रंग म्हणले कोणता समास? काळा कुट्ट, खूपच काळा. निळा सावळा, निळा आणि सावळा असा त्याचा विग्रह होतो याच्यामध्ये. पण तो खरा निळा असा सावळा असंही पाहिजे, पण इथं आणि वापरतात पाहिजे विग्रह करताना, तरी तो कर्मधारयमध्ये आहे. ठीक आहे. पुढे हिरवागार, खूपच हिरवा. पांढरा शुभ्र, खूपच पांढरा. पिवळा धमक, खूपच पिवळा. समजतंय? सगळीकडे रंग. रंगावाले शब्द कुठे लिहायचे? कर्मधारय समासात लिहायचे. पहा पुढे, पहा चंद्रमुख, हे चंद्रावाले एक शब्द इकडेच लिहायचे कर्मधारय. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. नाही कळलं तर विग्रह कळतोय ना आपल्याला. चंद्रासारखे मुख, सारखे आलं, कोणता समास? कमल नयन. आता आणखी एक सांगतो, कमलवाले शब्द आले की कोणता समास लिहायचा? कर्मधारय. मी काय काय सांगितलं बघ कर्मधारयमध्ये? महा, रंग, कमल आणि चंद्र. याच्यावाले शब्द कुठे लिहायचे? नयन कमल, कमल नेत्र, कमल नयन, है ना? नील कमल, कमलवाली आले की कुठे? कर्मधारयमध्ये. बघा पुढे, कमल नयन, कमळासारखे नयन. विग्रह केल्यावर पण कळतंय. चंद्रवदन, चंद्रासारखे वदन, है ना? मेघ श्याम, मेघासारखा श्याम. देवबुद्धी, देवासारखी बुद्धी. मीनाक्षी, माशासारखे डोळे असणारी, तिला म्हणतात मीनाक्षी. माशासारखे डोळे, सारखे आलंय का? कोणता समास? कर्मधारय समास. मुख कमल, मुख चंद्र, नरसिंह आणि पुरुष सिंह.
है ना. इकडं नाही म्हणायचं नरसिंह, नरासारखा सिंह, सिंहासारखा नर असतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे शब्द लक्षात ठेवायचे. काय काय सांगितलेलं? चंद्रावाले शब्द, कमलवाले शब्द, रंगवाले शब्द आणि महावाले शब्द आले की कोणता समास? मग आपल्याला परीक्षेला आलेलं आहे महादेव, कमल नेत्र हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? आता तुला एक मास्तर बोंबल्याला आठवलं पाहिजे. मास्तर म्हणला कमलवाले आणि महावाले कर्मधारयमध्ये है ना. रंग फक्त एक लक्षात ठेव, नीलकंठ एवढा शब्द इकडे नाहीये. नीलकंठ मध्ये जाणार आहे. बाकी सगळे कलर इकडे आहेत. पांढरा शुभ्र कोणता समास? श्वेत कमल. समजलंय का? कर्मधारय समास कळला. विग्रह करताना असा असे असे सारखा सारखे सारखे आणि हेच यांचा वापर केला कर्मधारय समास असतोय. पुढचा आहे पा रूपक उभय सॉरी पुढचा विग्रह बघूया डायरेक्ट. हा विद्या धन, विद्या हेच धन. आता बा विग्रह काय होतोय? विद्या हेच धन. आता तुम्ही म्हणता सर विद्या अशी धन का नाही वापरत? तर दोन्हीत एकरूपता दर्शवली जाते पहा. विद्या मिळवली म्हणजे धन मिळवल्यासारखं असते, म्हणून विद्या हेच धन असं म्हणलं जाते पहा. ज्ञानामृत, ज्ञान हेच अमृत. काव्यमृत, काव्य रूपी अमृत असा त्याचा विग्रह होतो. रूपी वापरतात पाहिजे, रूपी काव्य रूपी अमृत. पुढे तपोबल, काव्य रूपी अमृत. तपोबल काय रे? तप हेच बल. चरण कमल, चरण हेच कमल. कमल आली ना, लक्षात ठेव. संसार सागर, संसार हाच सागर. कोणता समास रे? कर्मधारय समास. विसरताला आता नाही. सगळ्यात मोठा जास्त प्रमाणात विचारला जाणारा समास म्हणजे कर्मधारय. आणि हे ट्रिक लक्षात ठेवायच्या. कोणताच शब्द पाठ करू नका. मी सांगतोय त्या वेळेने जा फक्त तुम्हाला. आणि याच्या बाहेर आजही सांगतो प्रश्न तुला येणार नाही समासावरती. तरी तू जेवढे शब्द सांगितलेत मन लावून ऐक, मन लावून विग्रह कर आणि वाचा फुटू दे फक्त बास. कारण तू वाचा जी फुटेल ना ती तुला परीक्षेला कामे येणार. बघ तुला मी म्हणलं विद्या धन, तू म्हणला विद्या हेच धन. तू इथं एकदा म्हण, तिथं परीक्षेला तुला विद्या धन बघता तुझ्या लगेच येणार विद्या हेच धन. तू लिहून टाकणार है ना. समजलंय? हा काय झालं? कोणाला झोप आली? तिथून खिडकीतून मागच्या उडी टाक, कायमची झोप निघून जाते. हा ठीक आहे. पुढे द्विगु समास बघा. द्विगु समास कशाला म्हणतात? तर ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्यातून समूहाचा बोध होतो त्याला काय म्हणायचंय? द्विगु समास. ओळखायला अतिशय सोपा. आणि यातलं पहिलं पद संख्या असते म्हणून याला दुसरं नाव आहे संख्या पूर्वपद समास. कारण पहिलं पद काय रे? संख्या. बघा नवरात्र, नवरात्रींचा समूह. पुढे बघा नवरत्न, नवग्रह, त्रिदल, त्रिकाळ. आहे का पहिलं पद संख्या विशेषण? पंचामृत, 5 अमृतांचा समूह. पंचरत्न हे इकडं नाही. ठीक आहे. पंचमुख नाहीये त्याच्यात. पंचमुख तिकडं जाते बहुव्रीही मध्ये. मी सांगेल कोणते कोणते शब्द बहुव्रीही मध्ये टाकायचे. पुढे बघ पंचक्रोशी, 5 गावांचा समूह. क्रोशी म्हणजे गाव. सप्तरंग, सप्ताह, 7 दिवसांचा समूह. सप्तशृंगी, सप्तशृंगी 7 हातांचा समूह. शृंग म्हणजे हात. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. पुढे 12 पंचपाळे, 5 पाळ्यांचा किंवा वाट्यांचा समूह. 30 गाव. पंचवटी, 5 वडांचा समूह. समजतंय का? यातील पहिलं पद संख्या विशेषण असते त्याला काय म्हटलं जाते रे? द्विगु समास असं म्हटलं जाते. पहा याच्यामध्ये काही अपवाद आहेत की ज्याच्यामधलं पहिलं पद संख्या विशेषण असतंय परंतु तो द्विगु समास होत नाही. असे कोणते कोणते शब्द आहेत बघा.
दशभुजा है ना. त्याच्यानंतर दशानन, पुढे आहे चौकोन, पंचकोन, षटकोन, चौकोन. या आकृत्यांची नावं याच्यात येत नाहीत द्विगु समासात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पंचमुख, लक्षात ठेवा. त्रिशूल, त्रिनयन, सॉरी त्रिनयन येईल पाहिजे, त्रिनयन, त्रिशूल नाही, त्रिनयन. काय झालं? हा, 3 डोळ्यांचा समूह. वा, छान. तर हे जे शब्द आहेत, तर हे सगळे कुठे जातात रे? बहुव्रीही समासामध्ये जातात. कारण की याच्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणून हे सगळे बहुव्रीही समासात आहेत. जसं भुजा, दशानन, आकृत्यावाले सगळे चौकोन, पंचकोन, षटकोन, त्याच्यानंतर पंचमुख आणि त्रिनयन पुढे जातात, हे बहुव्रीही समासामध्ये आहेत, अपवाद आहेत द्विगु समासातले. पुढचा आहे बा मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. त्या सामासिक शब्दाचा लक्ष द्या इकडं. जो सामासिक शब्द तयार करताना मधल्या पदांचा लोप केला जातो त्याला म्हणायचंय मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. उदाहरणार्थ बघा, पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, लक्षात ठेवा. असं न म्हणता याच्यापासून काय केलं रे? पुरणपोळी. तयार केलेली पोळी. बघा याच्यामध्ये, तर या मधल्या पदांचा आपण काय करतो? लोप करतो आणि एक सामासिक शब्द तयार करतो, म्हणून याला म्हणतात मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. समजतंय का? मग पुढचा प्रश्न आहे पहा, कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे. पुढे बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा. साखर भात किंवा साखर युक्त भात असाही विग्रह होतो. वांगी भात, वांगी युक्त भात किंवा वांगी घालून तयार केलेला भात. वरण भात, वरण घालून तयार केलेला भात. बटाटे भात, बटाटे घालून तयार केलेला भात. गुळ आंबा, गुळ घालून तयार केलेला आंबा. हे महत्वाचं आहे. भोजन भाऊ, याचा विग्रह होतो भोजनापुरता भाऊ. आहे का कोणी तुझा भोजनापुरता भाऊ? 1:30 वाजता सुटल्यावर म्हणतो चल आपण जेवायला जाऊ, तो भोजन भाऊ है ना. भोजनापुरता भाऊ. कोणता आहे? कोणता समास रे? हा, चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. नात जावई, नातीचा जावई. नातीचा नवरा या नात्याने जावई. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र है ना. इकडं पण जातो पाहतो. नात सुन, नाताची बायको या नात्याने सुन. गुरुबंधू, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू, गुरुबंधू. पुढे घोडेस्वार, घोडा असलेला स्वार असा त्याचा विग्रह पहा. पुढे जातो तो मध्यम पदलोपी मध्ये. डाळ वांगी, डाळ युक्त पाहिलंय आपण. याच्यामध्ये एक लक्षात ठेव, मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये काय झालं? हा, मी नको मला बोलायला लावू. जमत नसल आपलं इथून बाहेर जायचं, कारण की हे टाइमपास वाल्यासाठी लेक्चर चाललं नाहीये है ना. हे जे सिरियसली अभ्यास करण्यासाठी किंवा आत्ताच्या पेपरला आहेत त्यांच्यासाठी लेक्चर आहे. टाइमपास साठी आलाय, जे आत्ताच्या भरतीत नाही. उठायचं आणि डायरेक्ट तिकडे कुठे जाऊन मसनात जाऊन बस, पण इथं बसू नको, मला डिस्टर्ब करू नकोस. कारण माझ्या डोक्यात जे काही चाललंय मला ते एक्सप्लेन करू दे, मला मांडू दे है ना. मला काही एक्स्ट्राचं पण सांगायचंय, सोप्या पद्धतीने सांगायचंय. तुझ्या एका नालायकपणामुळे इकडे सगळ्यांचं नुकसान होईल. असं जर इथं टाइमपास करायला रेग्युलर बॅचला ये, तुझ्या आहे ना कुठून कुठून गुदगुदल्या करतो बघ मी. हा, तू फक्त त्यावेळेस ये. आता सध्या मला ते टाइम नाहीये तेवढा तुझ्यावर वेळ खर्च करायला.
ना. सध्या लक्ष दे फक्त समावर. पुढे बघ, याच्यामध्ये काय काय येतं पहा मध्यम पदलोपी तत्पुरुष समासात. त्याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ आणि नातेवाईक म्हणजे नातेसंबंध. बरं, हे कुठे जातात रे? म्हणजे पुरणपोळी, कांदे पोहे, खायचे पदार्थ, बटाटे वडा, वरण भात, साखर भात, गुळांबा सगळे गिळायला लागते. हा, आणि नातेवाईक चुलत सासरा, मावस भाऊ, मामे बहीण, आते बहीण कोणतंही येऊ दे. कुठं? समजलाय? मध्यम पदलोपी लक्षात ठेवा. पुढचा आहे पहा नत्र तत्पुरुष समास. अतिशय सोपा आणि ओळखायला पण सोपा असतोय. लक्ष द्या फक्त. नत्र तत्पुरुष समासामध्ये नेहमी पहिलं पद काय असतंय बघा. अ अन न ना नी बे गैर असं जर पहिलं पद असेल तर तो समास असतोय नत्र तत्पुरुष समास. पाठच करायचे. अ अन न ना बे नी आणि गैर हे दिसले की नत्र. उदाहरणार्थ पहा अनाथ. आता मित्रांनो खरा अनाथ हा शब्द बहुरी समासात आहे. कुठे येतो? बहुरी. हा नत्र बहुरी मध्ये पण जातो, नत्र तत्पुरुष मध्ये पण राहतो. पण जर तुम्हाला पर्याय असे आले अनाथ हा शब्द कोणत्या समासाचा आहे? अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुरी, त्यावेळेस त्याचं उत्तर बहुरी लिहायचं. पण जर त्याच्यामध्ये पर्यायात असं आलं अव्ययभाव समास, नत्र तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुरी समास, त्यावेळेस नत्र तत्पुरुष समास लिहायचं. कारण नत्र तत्पुरुष समासात जी उदाहरणं आहेत तीच नत्र बहुरीमध्ये पण जातात. कळतंय का? बघा अहिंसा याचा विग्रह करताना नकारार्थी घेतलं जाते पहा. अहिंसा म्हणजे हिंसा नसलेली असं त्याला म्हणतात अहिंसा. पुढे बघा अन्याय, न्याय नसलेला, अनादर, आदर नसलेला, अशक्य, शक्य नसलेले, बेकायदा, कायदा नसलेला, बेडर, भीती नसलेला, निरोगी, रोग नसलेला. पुढे अपूर्ण, पूर्ण नसलेले, नाईलाज, इलाज नसलेला, निर्दोष, दोष नसलेला, असत्य, सत्य नसलेले, गैरशिस्त, शिस्त नसलेली, नालायक, लायक नसलेला है ना. पुढे बेशिस्त, शिस्त नसलेला, अयोग्य, योग्य नसलेला, ना उमेद, उमेद नसलेला, अप्रिय, अनुत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला, अनैच्छिक, ऐच्छिक नसलेले है ना, त्याला म्हणतात अनैच्छिक. ज्या समासातील पहिलं पद काय दिसतंय रे? अ अन न ना नी बे गैर असं आलं तो समास नत्र तत्पुरुष समास. ओळखायला सोपा आहे. मग मला सांगा अ असत्य कोणता समास रे? कोणता? आणि आजन्म समजलंय का? अ नत्र मध्ये जातो आणि आ अव्ययभाव समासात आहे. पुढं उपपद तत्पुरुष समास याच्यावर प्रश्न विचारला होता आता ना. उपपद तत्पुरुष समासाला दुसरं नाव आहे कृदंत तत्पुरुष समास. ज्या समासातील दुसरं पद प्रधान असून ते धातू साधित किंवा कृदंत असतं त्याला काय म्हणतात रे? याची व्याख्या विचारतात पहा. ज्या समासातील दुसरे पद कृदंत किंवा धातू साधित असते त्यास टिंबटिंब समास म्हणतात. उपपद तत्पुरुष समास असं म्हटलं जातंय. उदाहरणार्थ बघा पंकज. मित्रांनो यातलं ज एक धातू आहे, धातू साधित शब्द आहे पहा, कृदंत शब्द आहे. कसा बघा, पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे. याचा विग्रह काय होतो? चिखलात जन्मणारे. विग्रह पाठ असतोय आपल्याला. आणि दुसरं पद बघा जन्मणे ही क्रिया आहे आणि धातूमधून नेहमी काय दिसते? क्रिया. जसं की बा हसताना, हसताना मध्ये काय दिसते? हस म्हणजे हसण्याची क्रिया दिसते. तसं जन्मणारे याच्यामध्ये कोणती क्रिया दिसते रे? जन्मण्याची. मग दुसरं पद काय झालं रे? धातू साधित आहे का? धातू साधिताला दुसरं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवा. धातू साधितालाच कृदंत म्हणतात आणि कृदंत नेहमी वाक्यातली क्रिया अपूर्ण दर्शवितात हे पण लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. मग दुसरं पद काय आलं रे? धातू साधित आलंय, कृदंत आलंय, म्हणून हा समास कोणता? उपपद तत्पुरुष समास. कारण या ज चा अर्थ होतो जन्मणारे. दुसरं पद आहे का धातू साधित? द चा अर्थ होतो देणारे. जलद, जल देणारे. द चा अर्थ देणारे. दुसरं पद काय झालं रे?
काय झालं? धातू साधी झालं का? त्याच्यानंतर पुढे बघा, कुंभकार, कुंभ करणारा, कार म्हणजे करणारा, कर धातू आहे का? मग कोणता समास? ग्रंथकार, ग्रंथ करणारा, शेतकरी म्हणजे पुढे पा करणारा असं येते, येते का? म्हणजे कर हे काय असतं रे? धातू, आणि त्याला नारा प्रत्यय लागलाय म्हणून झालं धातू साधित किंवा कृदंत, आणि दुसरं पद कृदंत येतंय म्हणून समास कोणता? लाच खाऊ, लाच खाणारा, ख ग. आता याच्यावर प्रश्न होता का? ख ग कोणत्या समासाचं उदाहरण आहे? अव्ययभाव, तत्पुरुष, दोन दोन बरोबरे असे पर्याय आहेत. तत्पुरुष कसा बघा, ख म्हणजे आकाश, आणि ग ग म्हणजे गमन करणारे, गमन करणारे काय आलं शेवटी? करणारे. म्हणजे दुसरं पद काय आलंय? बोला, धातू साधित म्हणून कोणता समास? उपपद तत्पुरुष समास. समजलाय का? अरे खच कळलंय का? असेच युनिक प्रश्न आणतायत बाळा. द्विज शब्द लक्षात ठेव, द्विज, ज म्हणजे जन्मणारे आणि दोनदा जन्मणारे, मग हे कोणता समास झाला? उपपद तत्पुरुष समास. समजतंय का? पुढं सुख, द, द म्हणजे सुख देणारे आहे का? दुसरं पद देणारे, मार्गस्थ, मार्गात राहणारे, आग लाव्या, आग लावणारा, नाक तोड्या, लाकूड तोड्या, देशस्थ, शेवेकरी इकडे नाही जाणार, ठीक आहे? शेवेकरी का नाही येत ते मी सांगतो पुढे. हा, इथपर्यंत कळले? अरे कळले का? काय कळलं? एक आणखी सांगतो बघ. शेवटी कार, करी, स्त, द, ज असे जर सामासिक शब्दाच्या शेवटी दिसलं तर तो असतोय उपपद तत्पुरुष समास. बऱ्यापैकी हा, म्हणजे बहुधा, प्रत्येकच वेळेस म्हणत नाही, पण हे शब्द दिसले. मार्गस्थ कोणता समास? जलद है ना, पंकज, सुखद आले का? द ज ग, ख ग काय येतंय? उपपद तत्पुरुष समास. द्विज, द्विज दंड तत्पुरुषच येतोय, पण तत्पुरुष मधला विभक्ती तत्पुरुष, त्यातला द्वितीय विभक्ती तत्पुरुष. समजलंय का? द्विजचा अर्थ होतो दोनदा जन्मणारे, है ना. मग काय काय तरी पक्षी, ब्राह्मण आणि दात हे तीन घटक आहेत की जे त्यांना द्विज म्हणतात, म्हणजे समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. पुढे पहा, अलुक तत्पुरुष समास. अलुक, लुक म्हणजे लुप्त पावणारे किंवा लुप्त होणारे, त्याला म्हणतात लुक. आणि आलूक म्हणजे काय मग? अरे बोल ना जरा तू. किंवा लोप न पावणारे असं त्याचा विग्रह होतो. आलूकचा अर्थही विचारलाय. आलूक म्हणजे डॅश डॅश होय, लुप्त न पावणारे किंवा लोप न पावणारे असं त्याचा अर्थ आहे. मग याच्यामध्ये काहीतरी लोप पावत नाही. काय लोप पावत नाही पहा, तर पहिल्या पदातील सप्तमी विभक्तीच्या ई या प्रत्ययाचा लोप याच्यामध्ये होत नाही. कोणते पद? या समासात पूर्वपदाच्या सप्तमी विभक्तीच्या ई या प्रत्ययाचा काय होत नाही रे? त्याला म्हणून याला काय म्हणतात? सोपं सांगतो बघ, याच्यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी ई आला पाहिजे. बघा, पंके रूह, आता इथं काय आलं? पंके. तू म्हणशील सर कुठं इथं ये मग पुन्हा अ प्लस ई किंवा ई कोणता रे याच्यात? मग तसाच राहतो, म्हणून हे कोणता समास? कर्तरी प्रयोग. याच्यावर प्रश्न विचारतात पहा, कर्तरी प्रयोग कोणत्या समासाचं उदाहरण आहे? म्हणतो प्रश्नच चुकला. कर्तरी प्रयोग आणि समासात कसं काय आला? कर्तरी प्रयोग हा आलूक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, कारण की याच्यामध्ये काय येतोय रे? पहिल्या पदाच्या शेवटी ई येतोय, ई. पुढे बघा, कर्मणी प्रयोग आहे का? ई. अग्रेसर आहे का? ई. ये मध्ये काय असतो शेवटी? ई. युधिष्ठिर आहे का? ई. पारेकरी. आता तू म्हणशील सर पारेकरी पारा करणारा उपपद मध्ये पण टाकशील, पण उपपद मध्ये का नाही टाकायचं? कारण इथं ई आलाय, कळले का? तिकडं बघ, शेतकरी होता,
आता इथं बघ शेतकरी याच्यात आहे का ई, म्हणून हा उपपद मध्ये जातो, आलोक मध्ये येत नाही. पुढे बघा खिशे कापू, खिशे गळे कापू, का लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक शब्द आहे पहा, सरसीज. सरसीज आपण कुठे जातो रे, आलोक मध्येच आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक अपवादात्मक आहेत. सर सीज याचा विग्रह काय होतो रे, कशात, सरोवरात जन्मणारे नाही, तळ्यात असं काहीतरी आहे, जन्मणारे नाही होत असं काहीतरी आहे त्याचा विग्रह. ठीक आहे, एक पाहून घ्या त्याचा विग्रह काय होतोय. पण सरसीज कुठे जातोय, कुठं, आलोक तत्पुरुष समासामध्ये जातोय. सरोवरात, सरोवरात जन्मणारे प्राणी असं दिले, कमळ, बर. ठीक आहे, पण सरसीज याच्यामध्येच आहे आलोक मध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मी सांगतो ते का आहे त्याचं पुढं, त्याचा विग्रह काहीतरी वेगळा आहे. ठीक आहे, पुढे बघा द्वंद्व समास. पुढच्या समासाकडे जाऊयात. द्वंद्व समास कशाला म्हणतात, त्यातील दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असतात, त्याला काय म्हणायचं रे, द्वंद्व समास म्हणायचे. म्हणजे दोन्ही पद त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे दिसतात. उदाहरणार्थ पहा, आई वडील, आई महत्वाचं आणि वडील पण महत्वाचे आहेत, है ना, दोन्ही महत्वाचे, म्हणून कोणता समास, द्वंद्व समास. ओळखायचं कसं ते सांगेल पहा. याचे विग्रह कसा होतो पहा, आई व वडील. द्वंद्व समासाचा विग्रह करताना उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो. कशाचा, आणि उभयनवी अव्ययामध्ये दोनच उभयनवी अव्ययाचे प्रकार वापरतात, एक म्हणजे समुच्चय बोधक आणि दुसरा म्हणजे विकल्प बोधक. यांचा वापर करून अव्ययभाव समासाचा द्वंद्व समासाचा विग्रह केला जातो. जसं की बघा पाप पुण्य, पाप वा पुण्य, वा कुठे जातो रे, आणि व, समजलंय का. याच्यावरून याचे प्रकार पडतात. मग कोणते प्रकार पडतात, तर याचे तीन प्रकार. पहिला इतरेतर द्वंद्व समास, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना समुच्चय बोधक उभयनवी अव्ययाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं इतरेतर द्वंद्व समास. आणि समुच्चय बोधक उभयनवी अव्ययाची कोणती अव्यय वापरतात, आणि दुसरा आहे व, यांचा वापर करून जर विग्रह केलेला असेल तर तो इतरेतर द्वंद्व समास लिहायचा. जसं की उदाहरणार्थ पहा, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ किंवा बहीण व भाऊ, विट्टी दांडू, विट्टी व दांडू, है ना. पुढे बघा स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, ना. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण किंवा राम व लक्ष्मण, कोणताही वापरा. आणि जेव्हा आणि व वापरलं जाते तेव्हा तो असतोय द्वंद्व समास. आणि त्यातला कोणता, भीमार्जुन, भीम व अर्जुन, पशु पक्षी, महत्वाचा शब्द आहे, पशु व पक्षी. पुढे शर्ट पॅन्ट, शर्ट व पॅन्ट, नवरा बायको, सासू सासरे, एक वीस, एक आणि 20, एक आणि 20 म्हणजे प्लस करतो आपण पहा, आणि म्हणल्यावर म्हणजे झाले 21. बाप लेख, बाप व लेख, आणि ने आण, हा महत्वाचा आहे, ने आण कोणता समास, इतरेतर द्वंद्व समास. ने आणि आण असा त्याचा विग्रह होतो. हे कोणते समास झाले, इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. पुढचा आहे पहा वैकल्पिक द्वंद्व समास. त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना विकल्प बोधक किंवा अथवा वा या उभयनवी अव्ययाचा वापर करतात, त्याला काय म्हणायचंय. याचा प्रश्न काय येईल माहितीये, वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह करताना खालीलपैकी कोणते उभयनवी अव्यय वापरतात, आत्ताचा प्रश्न आहे कुठेतरी आलेला त्याच्यावरती. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय पहा, आणि पण, त्याच्यानंतर किंवा, आणि एखादा देतील पहा परंतु. काय वापरतात रे, किंवाचा वापर केला जातोय. समजतंय का. जसं की बघा पाप पुण्य, पाप किंवा
पुण्य किंवा पाप वा पुण्य. लक्षात ठेवा. खरे खोटे, खरे किंवा खोटे किंवा खरे अथवा खोटे काही वापरा तुम्ही इथं. अथवा वापरा नाही तर किंवा वापरा नाही तर वा वापरा. आणि हे ओळखायचे कसे ते सांगतो. हे शब्द एकमेकाच्या विरुद्धार्थी असतात. पापच्या विरुद्ध, खऱ्याच्या विरुद्ध, काळ्याच्या विरुद्ध है ना. तू म्हणशील रंग आला सर मी काय करू. नाही, काळे पांढरे म्हणलं की इकडं काळं पांढरं करायचं आपलं द्वंद्व मध्ये. समजले. काळे किंवा पांढरे है ना. पुढे पहा. बरे वाईट बऱ्याच्या विरुद्ध काय असतंय. काय वापरायचं विग्रह करताना. किंवा 15-16. आता बघ 15-16, 15 किंवा 16. इथं आणि का नाही वापरायचं रे. आणि वापरले प्लस होतं. 15 आणि 16 म्हणले 31 झाले. बरोबर का नाही. 15 मी म्हणलं माझ्या खिशात 15-16 रुपये आहेत. 15-16 आहेत म्हणजे 31 रुपये आहेत का. नाही. 15-16 नाही तर मग एक तर 15 नाही तर 16 म्हणजे किंवा वापरायचं पहा. 4-5, 2-4 विचारलेले उदाहरण आहेत पाहिजे. पुढे लहान मोठे ऐका विरुद्ध. न्यायान्याय न्यायाच्या विरुद्ध, अन्याय सत्याच्या विरुद्ध, चांगल्याच्या विरुद्ध, देवच्या विरुद्ध. कळलंय का. मग जिथं विरुद्धार्थी येईल ते कोणते. कळलंय का. आता तू म्हणशील सर मग राम लक्ष्मण आई वडील, आई वडील विरुद्धार्थी आहे ना. आई ना आई वडील विरुद्धार्थी शब्द बाळांनो. आईच्या विरुद्ध वडीलच असते. कळते का. नवऱ्याच्या विरुद्ध बायकोच असते. पण तिकडं हे बघ जरा सजीव आहे जरा, म्हणजे माणसं आहे तिकडं. बहीण भाऊ सजीव आहेत का. हा. स्त्री पुरुष, राम लक्ष्मण, भीम अर्जुन, त्याच्यानंतर पशु पक्षी, नवरा बायको, म्हणजे तिथं आहेत विरुद्धार्थीच आहेत. परंतु ते जरा सजीव याच्यातले आहेत म्हणजे ते लक्षात राहतील. राहील का लक्षात. नवरा बायको म्हणलं कुठं. आणि पाप पुण्य, खरे खोटे, वैकल्पिक द्वंद्व है ना. हे विचारलेले शब्द आहे. न्यायान्याय न्याय किंवा अन्याय, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, चांगले किंवा वाईट, देव किंवा दानव असे शब्द आहेत. त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. आणि महत्वाचा असलेला समास आहे. इथपर्यंत कळलाय. पुढचा आहे पहा समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास कशाला म्हणतात तर एक मिनिट फक्त पाणी पितो मग घेऊयात. लक्ष द्या. समाहार त्याच्या नावाचं जे पहा की या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या दोन पदाव्यतिरिक्त त्यासारख्या इतर घटकांचा समावेश केला जातो. त्याला म्हणायचंय समाहार द्वंद्व समास. म्हणजे ते दोन पद तर असतातच पण त्या दोन पदाव्यतिरिक्त इतर त्यासारख्या घटकांचा समावेश असतो. उदाहरणार्थ पहा चहा पाणी. मग चहा पाणी याच्यामध्ये नुसतं चहान पाणी नसतंय. चहा पाणी, दूध, कॉफी, सरबत यांसारखे इतर घटक याला मिळून म्हणतात चहा पाणी है ना. म्हणजे चहा पाणी कोणता समास. मीठ भाकर, मीठ भाकर व त्यासारखे साधे पदार्थ त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. कळते का. या दोन पदाव्यतिरिक्त इतर त्यासारख्याच घटकांचा समावेश त्याच्यामध्ये झाला पाहिजे. उदाहरणार्थ आपण म्हणतो बा मी मीठ भाकर खाऊन दिवस काढले. मीठ भाकर म्हणजे रोजच मीठ आणि भाकर खात होता तू. नाही. याचा अर्थ असा असतो की आपण साधे पदार्थ खाल्ले. मग कधी कधी चटणीच खाल्ली है ना, कधी पाण्यात भाकर चुरून खाल्ली, कधी चहात भाकर चुरून आणली. असे साधे साधे तू उपयोग केले मग त्याला म्हणायचं मीठ भाकर. पुढे पान सुपारी. पान सुपारी त्याच्यानंतर तंबाखू सगळे काही म्हणजे हा तुझे घटक. ओके डन. आपण एखादा म्हणतो बा चला पान सुपारी घेऊ. मग एखादा तंबाखूवाला असतोय, एखादा माव्यावाला असतोय, एखादा इमल खाणारा असते है ना, एखादा बडीशेप खाणारा असते. असे असतात. त्याला मिळून म्हणतात पान सुपारी. मग पान सुपारी कोणता समास. या दोन पदाव्यतिरिक्त इतर पदार्थांचा समावेश त्याच्यामध्ये झाला पाहिजे. भाजीपाला. भाजीपाला म्हणजे आपण म्हणतो बा जाऊन भाजीपाला घेऊन ये. भाजीपाला मग पाला गोळा करून घेऊन येतो का. नाही. मग तो भाजीपाला आणायचा म्हणजे बटाटा, कांदे, वांगे काय असेल ते सगळ्यांना मिळून काय म्हणतात रे भाजीपाला.
मग त्या दोन पदाव्यतिरिक्त इतर त्यासारख्या घटकांचा समावेश होतोय. बाजार हाट याच्यातच येतो पहा, येईल का? बाजार हाट शब्द विचारलेला आहे, कोणता समास? आपल्या घरचे म्हणतात बा जा बाजार हाट करून आण. काय करायचं नेमकी मग? बाजार हाट म्हणजे तेच कांदे बटाटे टमाटे सगळं घेऊन यायचं तू बाळा. हा, काय काय लागेल तुला तेवढं, है ना? पुढे बघ, केर कचरा. केर कचरा मध्ये काय तरी प्लॅस्टिक कागद व इतर त्यासारखे टाकाऊ घटक याला मिळून काय म्हणतात? मग केर कचरा कोणता समास? पालापाचोळा. मग पालापाचोळ्यामध्ये फळं फुलं फांद्या पानं यांना सगळ्यांना मिळून काय म्हणतात? पालापाचोळा म्हणतात. म्हणून पालापाचोळा कोणता समास? भांडी कुंडी, है ना? ताट तांब्या परात हे सगळं चमचा या सगळ्यांना मिळून काय म्हणतात रे? भांडी कुंडी. भांडी कुंडी कोणता समास? हळदी कुंकू, हळद कुंकू गुलाल बुक्का, है ना? शेंदूर. हा, नाही झाले मग फसायचंय आपल्याला. शेंदूर यांना मिळून काय म्हणतात रे? हळदी कुंकू यासारखे इतर घटक. शेतीवाडी, शेती व त्यासारखी इतर स्थावर मालमत्ता त्याला म्हणतात शेतीवाडी. जमीन जुमला, जमीन व त्यासारखी इतर स्थावर मालमत्ता त्याला म्हणतात जमीन जुमला. वेणी फणी, हा, वेणी फणी व इतर साज शृंगाराचे साहित्य. मग पावडर वगैरे तुझं सगळं आलं त्याच्यात, आहे ना? हा, त्याला काय म्हणायचंय? समाहार द्वंद्व समास आपल्याला विचारलेला आहे. मग याच्यातले लक्ष ठेवा. चहा पाणी कोणता समास? बाजार हाट, है ना? मीठ भाकर, भाजी भाकर समाहार मध्ये जाईल, जाईल का? त्याच्यानंतर बाजार हाट, केर कचरा, भाजी, त्याच्यानंतर पाला पाचोळा कोणता समास? समाहार द्वंद्व समासामध्ये जात आहे. इथपर्यंत कळले? लक्षात ठेवा पहा. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा बहुव्रीही समास. अतिशय महत्वाचा आहे समास हा पण. बहुव्रीही समास कशाला म्हणतात मित्रांनो? बहुव्रीही हा शब्दच बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्री म्हणजे धान्य संपन्न व्यक्ती, ना? मग असा कोण असतो? शेतकरी. पुष्कळ धान्य संपन्न असणारा व्यक्ती बहुव्रीहीचा अर्थ होतो. विचारलेला आहे बहुव्रीही म्हणजे काय? पुष्कळ धान्य संपन्न असलेला व्यक्ती. माझे मामा बहुव्रीही आहेत म्हणजे शेतकरी आहेत, म्हणजे धान्य संपन्न व्यक्ती आहेत असा त्याचा अर्थ होतो. या समासातील दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाची आणि त्यातून कोणत्या पदाचा त्याला काय म्हणायचं? बहुव्रीही समास असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण? शंकर महादेव, है ना? हे त्याची नावं आहेत पहा. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. पुढे पहा, याचे प्रकार पडतात बहुव्रीही समासाचे आणि याचे 4 प्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही, नत्र बहुव्रीही, प्रादी बहुव्रीही, सबहुव्रीही. त्यातला पहिला आहे विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीहीचे 2 प्रकार आहेत, समानाधिकरण आणि व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे काय? तर त्याचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत राहतात, त्याला म्हणतात समानाधिकरण. आणि विग्रह केल्यानंतर जर दोन्ही पदाची विभक्ती भिन्न राहत असेल तर त्याला म्हणायचं व्याधिकरण. उदाहरणार्थ बघा, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. एक लक्षात ठेवा, याच्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतोय, होतोय का? आणि या दोन्ही पदाची विभक्ती बघा एकच आहे, प्रथमा. मग विग्रह केल्यानंतर दोन्ही पद प्रथमा विभक्तीत राहत असतील तर त्याला म्हणतात समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. समजतंय का? त्याच्यानंतर पुढचं बघा, लंबोदर. लंब आहे उदर त्याचे असा तो कोण? आहेत का दोन्ही पद एकाच विभक्तीत? कोणता समास? समानाधिकरण. पांडुरंग, पांडुर आहे अंग ज्याचे असा तो कोण? विठ्ठल. लक्षात विठ्ठल, है ना? म्हणून पांडुर आणि अंग दोन्ही शब्दाची विभक्ती कोणती? कोणता समास? समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. या सामासिक बहुव्रीही समासाचा विग्रह केल्यानंतर
दोन्ही पद प्रथम विभक्तीत राहतात त्याला समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही म्हणतात. पितांबर पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो विष्णू. अक्षरा पिवळे आणि वस्त्र दोन्ही पदाची विभक्ती कोणती एकच आहे म्हणून कोणता समास विभक्ती बहुव्रीही समास. पुढे लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याचे असा तो कोण विष्णू. दोन्ही पद एकाच विभक्तीत लक्ष्मी आणि कांता. कांता म्हणजे बायको पत्नी है ना तिला म्हटलं जातंय भार्या. हा लक्षात ठेवा. जाया जाया म्हणजे सुद्धा पत्नीच असते. रमाकांत रमा आहे कांता ज्याची असा तो विष्णू. वक्रतुंड वक्र आहे तुंड ज्याचे असा तो कोण गणपती. कोणता समास विभक्ती बहुव्रीही समास. व मूषक वाहन मूषक आहे वाहन ज्याचे असा तो कोण गणपती. षटकोन सहा आहेत कोण जिला अशी ती आकृती. एक लक्षात ठेवा आकृतींची नावं आली की तो विभक्ती बहुव्रीही समास असतो. मग पंचकोन षटकोन चौकोन त्रिकोण हे सगळे कुठे जातील. मग त्रिकोण तीन आहेत कोण जिला अशी ती. चौकोन चार आहेत कोण जिला अशी ती. षटकोन सहा आहेत कोण जिला अशी ती. कोणता समास विभक्ती बहुव्रीही समास. तशानन सहा आहेत आनन ज्याला असा तो रावण. दोन्ही पद एकाच विभक्तीत समानाधिकरण. भक्त प्रिय भक्त आहे प्रिय ज्याला असा तो देव. त्रिनयन तीन आहेत नयन त्याला असा तो महादेव शंकर. पंचमुख पाच आहेत मुख ज्याला असा तो हनुमान. लक्षात ठेवा त्रिकोण पाहिलंय आताच. व्याधिकरण मध्ये काय असते बा दोन्ही पदाची विभक्ती कशी पाहिजे फक्त भिन्न वेगवेगळी. जसं की बा बालचंद्र भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो महादेव. आणि भाळी आणि चंद्र दोन्ही पदाची विभक्ती वेगळी आहे. बाळ शब्दाला ई प्रत्यय लागला कोणती विभक्ती आणि चंद्र कोणता. दोन्ही पद भिन्न विभक्तीत असतील तर त्याला काय म्हणायचं व्याधिकरण. कळतंय का. मग बालचंद्र कोणता समास व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. सुधाकर सुधा आहे करात ज्याच्या असा तो. सुधा आणि करात दोन्ही पद वेगळ्या विभक्तीत आहेत. पुढे गजानन गजाचे आहे आनन ज्याला असा तो कोण गणपती. चक्रपाणी चक्र आहे पाणीत त्याच्या असा तो विष्णू. चंद्रशेखर चंद्र आहे शिखरात ज्याच्या असा तो कोण कोण रे शंकर महादेव. शूल पाणी शूल आहे पाणीत त्याच्या असा तो कोण शूल म्हणजे त्रिशूल कोणाच्या असतोय हातात महादेवाच्या. लक्षात ठेवा कळतंय का. आणि विग्रह केल्यानंतर दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीत राहतात पहा. गजाचे आहे आनन मला सांगा गजाचे कोणती विभक्ती रे आणि याची म्हणून हा व्याधिकरण. तुम्हाला जर विचारलं तर विचारू शकतात नाही तर वर वर विचारलं तर अतिशय सोपं आहे. कळतंय. जितेंद्रिय जित आहेत इंद्रिय ज्याचे असा तो कोण हनुमान मारुती. लक्षात ठेवा समजतंय. आणि ते समानाधिकरण मध्ये जाते. इथपर्यंत कळलंय. विभक्ती तत्पुरुष विभक्ती बहुव्रीही लक्षात ठेवा. नत्र बहुव्रीही अतिशय सोपा. पुन्हा हे पद दिसले की कोणता लिहायचा. नत्र बहुव्रीमध्ये कोणते पद असतात अ अन न आणि नी. हे पहिलं पद जर असेल तर तो नत्र बहुव्रीही समास. आणि यातून तिसऱ्याही पदाचा बोध होतो. पण तिसऱ्या पदाचं नाही कळलं तरी चालेल पण हे लक्षात ठेवायचंय. बघा अखंड नाही खंड ज्यात असा तो. अनाथ नाही नाथ ज्याला असा तो कोणता समास नत्र बहुव्रीही समास. अभंग नाही भंग ज्यात असा तो है ना कोणता समास नत्र. अथांग नाही थांग ज्याला असा तो. निरस नाही रस ज्यात असे ते तो अशी ती नावड. अनंत नाही अंत ज्याला असा तो. नाख नाही अक ज्यात असे ते. अक म्हणजे दुःख. नाही अक ज्यात असे ते म्हणजे काय असतं रे स्वर्ग. स्वर्गात दुःख नसते. निर्धन नाही धन ज्याच्याकडे असा तो है ना
लक्षात ठेवा, गरीब किंवा भिकारी. नास्तिक, नाही असता ज्याचे असा तो. अज्ञान, नाही ज्ञान ज्याच्याकडे असा तो. अनियमित, नाही नियमित असा अशी ती किंवा असा तो. अनादी, नाही आधी ज्याला असा तो अनादी. पहिलं पद काय पाहिजे इथे पहा, अन आलंय इथे, अन आलंय इथे, इथे ना, इथे बघा नी, ना, नी, म्हणजे जे पद त्या समासातील पहिलं पद अन, न म्हणजेच ना आणि नी असे असतात, तो समास कोणता? नत्र बहुव्रीही समास. आणि हेच उदाहरण तुम्ही नत्र तत्पुरुष मध्ये सुद्धा घेऊ शकतात. कळलंय का? म्हणजे जसं की पहा, अनंत, अंत नसलेला असा विग्रह घेऊन नत्र तत्पुरुष मध्ये जातो. परीक्षेला काय येईल ते ऐका आता. तू मुंगे आल्याने बघायला लागला. अनंत हे समासाचं कोणत्या समासाचं उदाहरण आहे? पर्यायामध्ये असे आले, अव्ययीभाव, दुसरा आला तत्पुरुष, तिसरा आलाय तुला द्वंद्व, आणि चौथा आलाय बहुव्रीही. जेव्हा असं स्पेसिफिक विचारतील तेव्हा बहुव्रीही. आणि जर त्यांनी असं दिलं असते इथं असे पर्याय असते, नत्र तत्पुरुष, तर हा त्यातला नत्र आहे, नत्र, कळते का? मग नत्र असल्यामुळे तो नत्र तत्पुरुष होतो. आणि जर इथं नत्र नसतं, इथं नत्र असतं, तर तेव्हा तुम्हाला हेच उत्तर लिहावं लागलं असतं. कळते का? लक्षात ठेवायचं. पुढं सबहुव्रीही शेवटचा प्रकार आहे पहा. सॉरी, आणखी एक आहे, प्राधी राहिला आहे ना. सबहुव्रीही समास कशाला म्हणायचे? तर ज्या समासातील पहिलं पद स किंवा सह याच्यापैकी असेल तो सबहुव्रीही लिहून टाकायचा. जसं की बघा, सबल शब्द आला, सबल, काय रे पहिलं पद? स आहे का? कुटुंब शब्द आला, काय रे पहिलं पद? पास. पहिलं पद स आणि स आलं, कोणता समास लिहायचा? बघिते मग, सादर, सादर मध्ये स पहिलं पद आहे का? स. आणि याचा विग्रह करताना सहित असं घ्यावं लागतं. सादर म्हणजे काय? आदरासहित असा तो, आणि जो आदरासहित केला जातो तो नमस्कार. असतोय, समजलंय? म्हणजे सादर म्हणजे नमस्कार. पुढे बघ, सफल आलंय का? स, फलासहित असे ते यश, फलासहित जे मिळतं त्याला काय म्हणतो आपण? यश. सबल, फलासहित असा तो शक्तिवान, लक्षात ठेव. पुढे सपरिवार, परिवारासहित असा तो सजीव, जीवासहित असा तो सवर्ण, वर्णासहित असा तो सकर्मक, कर्मासहित असे ते. आणि सनात, नाथासहित असा तो. सनात शब्द कुठे जातो? सबहुव्रीही. आणि अनाथ शब्द कुठे जाईल? आणि आकर्मक, आकर्मक नत्र बहुव्रीही समास. समजतंय? आणि जर सकर्मक विचारलं तर सबहुव्रीही समास. कारण तिकडे काय होते? पहिले पद अन, न, ना आणि नी, आणि इकडे काय असते? स आणि सह. पुढे बघा, प्रातिबहुव्रीही समास. याच्यातले हे पद लक्ष ठेवा. ज्या समासातील पहिले पद प्र, परा, सु, दूर आणि वी अशी असतात त्याला म्हणायचं प्रातिबहुव्रीही समास. है ना? काय काय पाहिजे? पहिलं पद प्र, परा, सु, वी आणि दूर. बरोबर का? प्र, परा, सु, वी आणि दूर हे पहिले पद असतील तर कोणता समास रे? मग जसं आलं बघ, प्रबळ, कोणता समास येईल का? प्रातिबहुव्रीही. त्याच्यानंतर परावलंबी येईल का? अरे येईल का? सुविचार येईल का? सुमंगल येईल ना? सुभाषित येईल का? विख्यात येईल का? आणि दुर्गुण कोणता? बघ इकडे मग, सुमंगल पवित्र आहे असे ते, प्रबळ अधिक बलवान असा तो, दुर्गुणी याच्यात दूर असतोय दूर, सुलोचन चांगले आहेत लोचन जिचे अशी ती, विख्यात विशेष ख्याती आहे असा तो, परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून आहे असा तो. जिथलं पहिलं पद काय पाहिजे? प्र, परा, सु, दूर, वी, त्याला काय म्हणायचंय? प्रातिबहुव्रीही समास. समजलंय का?
ओळखता येईल. विभक्ती बहुव्रीही ओळखायचं अतिशय सोपं आहे. कसं बघ, सॉरी, हे किती प्रकार पाहिले रे आपण याच्यात? कोणते 4? बघा, याचे लक्षात ठेवू नका, हे लक्षात ठेवा. नत्र मधलं तिथलं पहिलं पद काय रे? नत्र. त्यातलं पहिलं पद स आणि स कोणता? त्यातलं पहिलं पद प्र. कोणता? आणि मग हे जिथं दिसणार नाही तो कोणता? विभक्ती. कळलंय का? मग जितेंद्रिय याच्यात येतोय कुठं जितेंद्रिय? मग तो कुठं जाईल? निळकंठ इकडे येतोय कुठं? नीळ कुठं जाईल? लक्षात ठेवा. सहकुटुंब सबहुरी है ना. सुविचार प्रादिबहुरी है ना. त्याच्यानंतर अहिंसा नत्रबहुरी. समजतंय का? कळले? शूलपाणी शूलपाणी. अरे तू ना बेंचवर खरं डोकं आपटून घे एकदा. तुला मला कळतंय तुला जड झाला आता. तुझी बौद्धिक क्षमता संपली, बॅटरी डाऊन है ना. तू एवढं सहन करू शकत नाहीस. पण तुला हे लक्षात ठेवल्याशिवाय रविवारच्या पेपरला पर्याय नाही. आणि तुला आल्यावर बघ याच्यावर प्रश्न येईल, दाखवतो मी आल्यावर. या विभक्तीवरती, या बहुव्रीही समासावर जर आला तर या उपप्रकारांवरतीच प्रश्न येणार. आणि त्यावेळेस तू गंडणार. हा, सहकुटुंब कोणत्या समासाचं उदाहरण आहे? आता तुला सगळं येतंय. अजून 4 दिवसांनी तुझ्या मेंदूत पाणी झालेलं असेल. लक्षात ठेव. मग हे लक्षात कसं ठेवायचं? विभक्ती ओळखायचा कसा? कसा? जिथं हे पद नाही तो विभक्ती. बरोबर का? मग बघ, जसं की मूषक वाहन कोणता रे? विभक्तीमध्ये जातोय है ना. लक्षात ठेवायचे. पहा, इथपर्यंत कळले? असा हा समासाचा एक प्रकार होता. पुढं पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. हे समजलं एक सगळ्यांना? कर्मधारे ओळखता येईल, अव्ययभाव समास ओळखता येईल. 1-2 मिनिटं फक्त लक्ष द्या आता. अव्यय